हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण जे काय ड्रेस शिवले आहे तेच पाहणार आहोत. त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. ब्लाऊज सॉरी मी आणखी 2 ब्लाऊज शिवलेले आहेत. तेच मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा, मी प्रिन्स कट शिवलेला आहे आणि एकदम डिझायनर ब्लाऊज आहे हा. तर हे बघा, पाठीमागून मटक्यासारखा आकार दिलेला आहे नॉड आणि त्याच कपड्याची लटकन बनवलेले आहे. तर पुढून बघू शकता हा प्रिन्स कट आहे. खूप सुंदर असा प्रिन्स कट आलेला आहे आणि ह्याची स्लीव्ज बघा, आपण ही अम्ब्रेला मध्ये स्लीव्ज केलेली आहे. एकदम ट्रेंडिंगला आहे आणि सध्या खूप हे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे ही स्लीव्ज. बघू शकता, हा बघा, खूप सुंदर अशी स्लीव्ज तयार झालेली आहे. एकदम व्यवस्थित अशी ही स्लीव्ज झालेली आहे. तर अम्ब्रेला स्लीव्ज मध्ये आता सध्या चालू आहे. तर याचे लटकन सुद्धा बघू शकता, खूप सुंदर असे लटकन आतून फोल्ड करून असे बनवलेले आहेत. हे बघा, कुठेच दोर असे निघायसारखं हे नाहीये याचं. खूप सुंदर असे लटकन बनवलेले आहे. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी 350 रुपये घेणार आहे. कस्टमर अस्तर दिलं तर तरी पण मी ह्या स्लीव्जसाठी 50 रुपये एक्स्ट्रा घेणार आहे. आणि हे असा गळ्याचं शिवायचं म्हणलं, बॅक हुक म्हणलं की 350 रुपये लागतातच. तर शॉप वगैरे असं असेल तर कमी किमतीमध्ये शिवायला अजिबात परवडत नाही. आणि त्याच्यानंतर हा पण मला कस्टमरनेच आणून दिलेला अस्तर, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटतंय, ह्याला मॅच होत नाही. तर फिनिशिंगसाठी याला अजून मला इस्त्री करायची राहिलेली आहे. प्रेस केल्याशिवाय ही चांगले वाटणार नाही. तर मी इस्त्री आता केली नाही, पण नक्की वेळ भेटेल की ह्याला इस्त्री करून हे कस्टमरला आज द्यायचे. तसं तर 9 ब्लाऊज आहेत हे नवरीचे. तर हे मला सगळे आज देऊन टाकायचे, कारण तिला पण परत बॅग वगैरे भरायचे असते, आता गावाला जायचं असते. तर हे बघा, बॉर्डरला सुद्धा ही डिझाईन आलेली आहे एकदम व्यवस्थित. हे बघा, बॉर्डर 3/4 स्लीव्ह शिवलेली आहे आपण. पाठीमागे गोल गळा, सिंपल गोल गळा ठेवलेला आहे. मॅचिंग कपडा याचा भरपूर कमी होता, त्याच्यामुळे मॅचिंग वाढ बसवलेली आहे आणि उरलेल्या कापडामध्ये हे बनवलेलं आहे. कारण हा ब्लाऊज पण खूप मोठा ब्लाऊज आहे आणि याच्यात शिवायचं म्हटलं की बसत नाही. त्यासाठीच आपण हा नॉडला आपण वेगळ्या म्हणजे मॅचिंग नॉड लावलेले आहे. तर हे असे ब्लाऊज मी शिवलेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फिनिशिंगसाठी तुम्ही प्रत्येक ब्लाऊज हा इस्त्री प्रेस करूनच द्या, हे माझं सारखं सांगणं आहे. की प्रेस केल्याशिवाय तुमचं जे म्हणजे काय होतं, आपण शिवताना जर एखादी थोडी चूक वगैरे झाली किंवा एखाद्यावर टीप व्यवस्थित नाही आली तरी ते इस्त्रीने प्रेस केलं ते व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यामुळे आपलं जो टीप वगैरे व्यवस्थित नाही दिसली ते त्यात कव्हर होऊन जाते. त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला इस्त्री करून तुम्ही कस्टमरला देत जावा, जेणेकरून